उल्हासनगर शहरामध्ये गेली अनेक वर्ष झालं बेकायदा बांधकाम हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। अनेक ठिकाणी बेकायदा बांधकाम यामुळे पूर्ण शहर जे आहे विद्रूप झालेलं आहे। अशातच गेली 40 वर्ष होत आले या शहराला कुठल्याही प्रकारची बदलाव आला नव्हता। जेव्हापासून सन्माननीय आयुक्त मनीषा आवाळे यांनी पदभार सांभाळलेला तेव्हापासून उल्हासनगर शहरामध्ये वेगवेगळे बदलाव करण्यात येत आहेत। रस्ते असो किंवा दुसरे काही वेगवेगळे भाग असो प्रभाग असो तिथे पूर्णपणे सुरळीत कार्यभार हा चालू करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी असो कर्मचारी असो किंवा अन्य काही असो त्यांनी सुरळीत कारभार हा सुरू केलेला आहे। टॅक्स विभागातर्फे अनेकांना नोटिसा देण्यात आल्या होत्या, त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली होती, परंतु अजूनपर्यंत अभय योजना लागू झाल्यानंतरही अनेकांनी टॅक्सची भरणा केली नव्हती। त्यामुळे माननीय आयुक्त मनीषा आवाळे यांच्या आदेशानुसार उल्हासनगर शहरामधील ज्यांनी टॅक्स भरले नाही त्यांच्यावरती कारवाई सुरू करण्यात आलेली असताना कर निर्धारक अधिकारी नीलम कदम यांनी चांगलं कदम उचललेलं आहे। त्यामुळे त्यांनी उल्हासनगर कॅम्प नंबर 2 येथे असलेल्या एका प्लॉटवरती जी उल्हासनगर महानगरपालिकेची मालमत्ता आहे त्यांना नोटिसा देऊन देखील ती मालमत्ता उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत त्यांनी घेतली असताना देखील त्याचा कर भरलेला नसल्यामुळे आता त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। तेथे जे अनधिकृतप्रमाणे ज्या झोपड्या बांधल्या होत्या त्या झोपड्यावरती आज प्रभाग क्रमांक 1च्या मार्फत कारवाई करण्यात आली। त्या संपूर्ण झोपड्या ध्वस्त करण्यात आलेल्या, परंतु अजूनही काही तिथे झोपड्या आहेत त्या कोणी बांधलेल्या आहेत, कोणाचा वरदहस्त आहे याची माहिती घेऊन त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येण्याची माहिती सन्माननीय नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी केलेली आहे। उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती 1च्या हद्दीत एक रिकामा भूखंड आहे टेलिफोन एक्सचेंजच्या समोर। त्या भूखंडाचे जे धारक आहेत त्यांनी महापालिकेच्या मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही, त्यामुळे तो भूखंड मालमत्ता कर विभागाने अटकावणे केलेला आहे। तर मालमत्ता कर विभागाने सदर भूखंडाची अटकावणी केल्यानंतर सदर ठिकाणी झोपड्या बांधण्यात येत असल्याचे निदर्शन आले, जागा बळकवण्याचा प्रकार चालू होता। त्यामुळे ते मालमत्ता कर विभागाने आमच्या निदर्शनास आणून दिले। त्यामुळे आज त्या ठिकाणी ज्या नव्याने 2 झोपड्या बांधल्या होत्या तोडण्यात आल्या, तसेच अजूनही त्या ठिकाणी झोपड्या आहेत त्यांची नावं घेऊन ती कोणी बांधल्यात कधी बांधल्यात त्याची चौकशी करण्यात येत आहे आणि त्याच्यावर पण पुढे नियमानुसार कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे या सर्व बाबी बाबतीत बोलताना कर निर्धारक अधिकारी नीलम कदम यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे। हा जो एक सदरचा भूखंड आहे जो अनधिकृत बांधकाम विभागामार्फत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। ॲक्च्युली सप्टेंबरमध्ये त्याला वॉरंट देण्यात आलेला आहे थकबाकी असल्यामुळे, मालमत्ता कराचा त्यांनी भरणा केला नसल्यामुळे। त्याच्यानंतर तरी देखील त्यांनी भरणा केला नाही, त्यामुळे आपण 7 डिसेंबर 2024ला आपण सदर भूखंडाची अटॅचमेंट केलेली आहे, महापालिकेच्या ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता लिलावाची प्रक्रिया आपण सुरू करणार आहोत। त्या अनुषंगाने आपण पाहण्यात आलं तर इथे परत झोपड्या आपण बांधलेल्या आहेत, तिथे अनधिकृत झोपड्या झालेल्या आहेत। त्या अनुषंगाने आपण अनधिकृत बांधकाम विभागाकडे आपण पत्रव्यवहार केला होता आणि त्या अनुषंगाने अनधिकृत बांधकाम विभाग आणि मालमत्ता कर विभाग यांच्या मार्फत संयुक्तिक आज कारवाई करण्यात आलेली आहे। या सर्व प्रकरणात एकच बाब ही समोर येत आहे की उल्हासनगर शहरामध्ये ज्यांनाही कायद्याचं पालन करायचं नसेल आता त्यांच्यावरती सन्माननीय आयुक्त मनीषा आवाळे यांनी कायद्याचा बडगा उगारण्यासाठी सुरुवात केलेली आहे। कारण उल्हासनगर शहरामध्ये आता सुरळीत कारभार हा चालू झालेला आहे।